हे पार्टीचं कार्यालय समजून कला केंद्रात आलो काय? राष्ट्रवादी कला केंद्र. पुरोगामी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली राजकारण्यांनी. हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये अगदी लावणीचा खेळ रंगलाय. मला आज अतीव दुःख होतंय. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, पण हा महाराष्ट्र कोणत्या वळणावरती चाललाय? छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या समोर प्रत्येक माय माऊलीला आई म्हणल्या गेलं. अरे हे राज्यकर्ते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज सत्तेवरती आहे आणि त्यांच्याच कार्यालयामध्ये लावणीमध्ये आता काय बोलू, पुढे शब्द नाही सुचत आहे. मान्य महाराष्ट्राचे लोककला आहे ती, पण त्याला ठिकाणं आहेत, ते बघण्यासाठी ठिकाणं आहेत. आणि पदाधिकारी जर अशा लावण्या करून नाचत असतील आणि हे जर संस्कार यांच्याकडे असतील तर काय बोलावं. महाराज माफ करा, आज खरंच माफ करा, आम्ही चुकलोत राज्यकर्ते निवडायला. महाराज आम्हाला माफ करा. तुमच्याच महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगदी नंगानाच चालू आहे राजकारणाच्या नावानं. महाराज माफ करा. रयतेचं राज्य इथं उरलं नाही, इथं या बांडगुळांचं राज्य आलं आणि हे बांडगुळ कशीही आणि कुठंही आणि कसंही वागायला लागली. माननीय अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे, साहेब एकदा तुमच्या पक्षाचं संविधान वाचा. खरंच तुम्हाला गरज आहे ते वाचायची. आणि हे जर असे पदाधिकारी असतील, हा जर नंगानाच असा असेल तर तुमचा राज्यकारभार कसा असेल हा आम्हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक सामान्य समजदार आणि सुसंस्कृत माणसाची मान अगदी शर्मेनं खाली गेली आहे. अजितदादा पवार साहेब, आता तरी पार्टीतल्या लोकांना सुधरवा आणि सामान्य जनतेची कामं करायला लावा. पार्टीचं कार्यालय म्हणजे विरंगुळा करून लावणीवरती नाचण्यासाठी नाही आहे, ते इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जनतेने तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलं नाही. आज खरंच शोकांतिका वाटत आहे की मी या महाराष्ट्रामध्ये आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि इथं पक्ष फक्त आणि फक्त नंगानाच करत आहे. तर मंडळी, हाच तो व्हिडिओ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विदर्भ नागपूर यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचा. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा विदर्भ नागपूर शहर व ग्रामीणचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातला हा व्हिडिओ आहे. आणि या ठिकाणी मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा, वाजले की 12 अशा विविध गाण्यांवरती या महिला नृत्य सादर करताना दिसतात. आता या कुठल्या आनंदात नृत्य सादर करतायत ते यांनाच माहिती, पण रविराज साबळे यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत ते मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही राज्यकर्ते आहात आणि राज्यकर्ते आता आपल्या राज्यामध्ये, आपल्या दालनामध्ये महिलांना नाचवतायत, हे मात्र खेदाने सांगावंसं वाटतं. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. शिवछत्रपतींच्या राज्यात महिलांचा आदर केला जायचा. ते देखील राजे होते आणि आता तुम्ही देखील एका पद्धतीने राजेच आहात. महाराष्ट्राचं राज्य तुम्ही सांभाळत आहात आणि मग अशा पद्धतीनं या महिला अशा ठिकाणी नृत्य करत असतील आणि तुमचे अधिकारी पदाधिकारी हा त्यांचा नृत्य बघत बसत असतील तर ही खेदाची बाब आहे असं रविराज साबळे म्हणतात. पुढे हे देखील म्हणतात की तुमच्या पक्षाचं संविधान वाचण्याची निश्चितच मोठी गरज आहे. कारण असा प्रकार हा आपल्या कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांकडनं होत असेल तर ते योग्य नाही. तर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विदर्भ नागपूर शहर ग्रामीण यांचं हे कार्यालय आणि या कार्यालयात या महिलेचा हा
लावण्यांवरचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. याबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.